विधानसभेसाठी शरद पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। 2 दिवसांपासून शरद पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाच्या आमदारांना टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मागील 2 दिवसांपासून शरद पवार पुण्यात तळ ठोकून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी नितेश कराळे यांनी पवारांकडे केली आहे, तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील काटोलमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आर्वी मतदार क्षेत्र आमचे जे खासदार माननीय अमरबाबू काय निवडून आले त्यांचा मतदार क्षेत्र आहे, जो आता व्हॅकंट झाला आहे। आणि वर्धा मतदारसंघात मागच्या 3 इलेक्शनमध्ये काँग्रेस पराभूत झाली आहे, त्यामुळे मग महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस वर्धा मतदारसंघावर दावा करू शकते आणि आर्वी मतदार क्षेत्रावर दावा करू शकते। त्याच्यामुळे मग मला 2 पैकी कोणत्याही एका क्षेत्रात जर पक्षाने चान्स दिला तर विजयाची शक्यता भरपूर आहे। या ठिकाणी मी पक्षाचा कार्यकर्ता अनेक वर्षापासून आहे। पक्ष जे मला आदेश देईल त्या ठिकाणी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी कायम ठेवून पक्षाचं निश्चित रूपाने काम करणार। मी जिल्हा परिषद सदस्य आज काटोल तालुक्यातून आहे। त्या ठिकाणी कोरोना काळापासनं तर आतापर्यंत लोकांची सेवा करायचं काम, मोठा विकास काम खेचून आणायचं काम व त्या ठिकाणी जनसंपर्क सातत्याने ठेवायचं काम त्या ठिकाणी मी केलं आहे। आणि जिथून जशी जबाबदारी मला भेटते तसं तसं काम करायचं माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। काँग्रेसच्या इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे, मात्र राष्ट्रवादीतून नाही तर काँग्रेसमधून तिकीट देण्याची मागणी खोसकर यांनी शरद पवारांकडे केली आहे। पवार साहेबांना मी विनंती करायला आलो, इगतपुरी मतदारसंघाची उमेदवारी मी काँग्रेसकडे मागतो, वारंवार जातोय, पण काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊन नाही राहिले, म्हणून साहेबाला विनंती करायला की जे काही मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारण असं त्यांनी ठपकं ठेवलेलं आहे। मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे। तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस म्हणून उमेदवारी द्यावा। साहेबाला विनंती करायला की तुम्ही थोरात साहेब, पटोले साहेब त्यांना सांगा की बाबा मला उमेदवारी द्या। काय केली नाही केली आहे हा निवडणुकीमध्ये ठरेल। निवडणुकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ आणि त्या संदर्भात आज बोलण्याची आवश्यकता नाही आहे। एक 8-10 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय आमचा पक्ष आणि आमचे हायकमांड घेणार आहे। एकीकडे शरद पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे पुण्यातील अजित पवारांच्या आमदारांविरोधात देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्यात। स्कूटरवर 2 तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होता। आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण करतो। याच्यासाठी मजा मागितली होती, तू शोधून गेला ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील। एक धडाकेबाज आमदार या नात्याने सुनीलच्या रूपानं तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे, परंतु कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी ज्यांनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा, सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला। वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही, त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत। दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर। अहो 2 लोकांचा जीव गेलाय, 2। त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल? आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय? त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून, मोठी गाडी आहे म्हणून, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार? नाही चलेगा। मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग पसारीन, पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही। विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। शरद पवार गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे। त्यामुळे शरद पवार गटातून कुणाला उमेदवारी मिळणार
आणि कुणाचा पत्ता कट होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.